नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत। ते म्हणजे एकदम सॉफ्ट असे आणि हेल्दी पौष्टिक असे पालक थेपला ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी पालक घेतलेला आहे, त्यानंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप दही, 4 चमचे तूप घेतलेलं आहे, त्यानंतर आलं घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद, हिरवी मिरची घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरं, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे। इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये पालक घालायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आहे ती घालणार आहोत। तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। त्यानंतर आलं घालायचं आहे, जिरं घालायचं आहे व पाणी न वापरता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। अशी पेस्ट झाली पाहिजे। त्यानंतर इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे। आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे। गव्हाचं पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण बेसन पीठ घालणार आहोत। बेसन पीठ इकडे मी भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण जी पालकची प्युरी केली होती ती घालायची आहे। त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचा आहे, गरम मसाला घालायचा आहे, हळद घालायची आहे व दही घालायचं आहे ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत। असं मिक्स करायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला इकडे डो तयार करायचा आहे। बघू शकता तुम्ही, असा डो तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये परत थोडंसं तूप घालायचं आहे व मिश्रण आपलं मळून घ्यायचं आहे। असं मळून घ्यायचं आहे चांगलं। आपला डो तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता याचे थेपले करणार आहोत। त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे। पोलपाटावरती आपण आता थोडंसं गव्हाचं पीठ आहे त्याचं स्प्रिंकल करायचं आहे व आपण पालकाचा जो डो तयार केलेला होता तो घालायचा आहे त्याच्यावरती व असं लाटून घ्यायचं आहे। आपण आता याचे थेपले करणार आहोत। जसं चपातीला आपण लाटतो तसंच सेम करायचं आहे। बघू शकता तुम्ही, जास्त पातळ पण नाही लाटायचं आहे। बघू शकता, आपण आता हे शेकून घेणार आहोत। इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे। आपण आता या फ्राय पॅनवर थोडंसं तूप लावायचं आहे, असं तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर जे आपण थेपले केलेले आहेत ते असे फ्राय पॅनवर शेकून घ्यायचे आहेत। जसं चपाती शेकवतो तसंच करायचं आहे। दुसऱ्या बाजूने आपण आता शेकून घेणार आहोत व थोडंसं वरती असं तूप लावायचं आहे। एकदम भारी लागतात हे चवीला। तुम्ही हे दही किंवा लोणचं किंवा पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचप याच्याबरोबर पण खाऊ शकता। एकदम सोपी रेसिपी आहे ही आणि झटपट तयार होणारी। बघू शकता, आपले थेपले आहेत ते तयार झालेले आहेत, एकदम पौष्टिक असे। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल
आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.